हे मित्रांनो, मी परत आलो आहे नवीन ब्लॉगसोबत. गाडीचे झालेत 500 किलोमीटरच्या वर आणि आता ती गाडी घेऊन जायची आहे सर्व्हिस सेंटरला. तर 2-3 मायनर गोष्टी आहेत ते पण बघायच्यात गाडीबद्दल. तर सगळं आपण बघूया पुढे. तर स्टे ट्यून, ब्लॉग लास्टपर्यंत बघा. तुम्हाला रिव्ह्यू पण देतो की रॉयल एनफिल्डची सर्व्हिसिंग कशी असते, काय असते सगळं. आता आपण टाकूया रॉयल एनफिल्ड सोनिया भांडूप. सेव पण करूया, गेट डायरेक्शन पण करूया. रेकॉर्ड द रूट, यस, प्लीज एक्सेप्ट इट. 16 मिनटं दाखवतं इथून रॉयल एनफिल्डचं शोरूम सर्व्हिस सेंटर. सॉरी 16 मिनटं. मॅप पण तिकडे चालू झालं, इथे पण चालू आहे. रस्ता अर्धा माहितीच आहे पूर्ण. बघूया आता नॅव्हिगेशन पण एकदा चेक करून घेऊया, कारण की गाडी घेतल्यापासून मी नॅव्हिगेशन एकदा पण नाही चेक केलं. तर ते एक चेक करून घेऊया बरोबर आहे नाही. खूप सो आवाज मला नीट जात असेल. तुम्हाला शोरूमवाले बोललेले की पूर्ण टाकी भरून पहिल्या सर्व्हिसिंग शिवाय भरला नाही. एकदा सर्व्हिसिंग झाली की पूर्ण टाकी भरीन मी. खूप सो रेकॉर्डिंग नीट होत असेल. आता मी कुठे होतो मित्रांनो की 2-3 मायनर हे एरर आहेत. जसं की आता पेट्रोलचा गाठा 2 गाडी दाखवतोय, कधी 4 होतो, कधी 1 होतो. त्याच्यानंतर चार्जिंगला कनेक्ट होत आहे पण चार्जिंग होत नाही. चार्जिंग दाखवत आहे मोबाईलमध्ये, चार्जिंग कधी चार्जिंग होत नाही, तो कुठं उतरतोय. त्याच्यानंतर आता नॅव्हिगेशनचं पण एक आहे, बहीण बोलत होती, पण मी एकदा चेक करतो आता की नॅव्हिगेशन प्रॉपर आहे की नाही आहे. रॉयल एनफिल्डवाले कुठलं नॅव्हिगेशन वापरतात नाही. सर्व्हिसिंग कशी असे लोक असतात ना जे चुकतात डोक्यात जातात ना माझ्याकडे. तर हे रॉयल एनफिल्डचं शोरूम भांडूप वेस्टला आहे, सोनिया मोटर्सचं. एक्झॅक्टली भांडूप पोलीस चौकीच्या इथे. मला पण प्रॉपर माहिती नाही, मी कधी गेलो नाही. बघूया आज तिकडे व्हिजिट पण होईल आपलं आणि आपलं काम पण. इथे जवळपास महाराष्ट्र वाईल्डच आहे की लोकेशन भेटू शकतो. महाराष्ट्र वाईल्डच्या आतल्या गल्लीत आहे. ते आहे रॉयल एनफिल्डचं शोरूम. भाई ये तो शुरू होते ही खत्म हो गया यार. नमस्कार मित्रांनो. तर एंडिंगमध्ये जरा ग्लिचेस असल्यामुळे टेक्निकल इश्यूज झाले. माईकचा आवाज मला व्हिडिओमध्ये आला नाही, त्याच्यामुळे मला ते व्हिडिओ बनवता नीट प्रॉपर आली नाही. म्हणून मी आता एंडिंग परत रिव्ह्यू देतो. तर रिव्ह्यू असा आहे की रॉयल एनफिल्डचं मला सर्व्हिसिंग व्यवस्थित झालं. म्हणजे ऑइल कॅप बदलले, एअर फिल्टर स्वच्छ केले, बाईक धुतली आणि एकदम चमकती गेली.
आणि त्याचा खर्च 1170 रुपये झाला. तर पुढच्या सर्व्हिसिंग 5000ला आहे. तर तुम्ही मला सजेस्ट करू शकता की पुढच्या सर्व्हिसिंगमध्ये हे लक्ष दे, जर काहीतरी इम्पॉर्टंट असेल तर ते तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुमचा अनुभव कमेंटमध्ये लिहून सांगा मला की तुमच्या सर्व्हिसिंगला तुम्ही जेव्हा पहिलं गेलेले आहात तेव्हा तुमचा अनुभव काय होता तिकडे. आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. सो राईड सेफ.